नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तुम्हाला सुद्धा कधीतरी कंटाळा येत असेल स्वयंपाक करण्याचा किंवा झटपट असं काहीतरी बनवावं असं नक्कीच वाटत असेल. आणि सध्या पावसाळा किंवा असं थंडीच्या दिवसात गरमागरम थालीपीठ खाण्याची काही मजाच और असते. तर चला आपण आज भाजणीची थालीपीठची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण भाजणी कशी तयार करायची ते पाहूयात. एक भांडं किंवा एक कप तुम्ही सेट करून घ्या. मी इथे कप सेट केलेला आहे. आणि जे काही धान्य आपण इथे वापरणार आहे ना, ते कमी अधिक प्रमाण तुम्ही घेऊ शकतात. इथे मी 3 वाट्या भरून किंवा 3 कप भरून ज्वारी घेतलेली, 3 कप आपण बाजरी घेतलेली आहे. ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे, गाळून घेतलेली आहे. आता दुसऱ्या एका ताटामध्ये आपण 1 कप गहू घेतलेला आहे, 1 कप चण्याची डाळ घ्यायची आहे. ही चण्याची डाळ आहे ना, बिना पॉलिश केलेली आहे. त्यानंतर 1 कप पोहे, 1 कप तांदूळ घ्यायचे आहेत. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तसंच अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली. तुम्ही ते सालवाली डाळसुद्धा वापरू शकतात. अर्धी वाटी आपण साबुदाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटी अख्खे धणे घ्यायचे आहेत आणि पाव वाटी आपण जिरा घ्यायचा आहे. आता जिरं तुम्ही साधारण 3 ते 4 चमचे घ्या आणि धणेसुद्धा 5 ते 6 चमचे घ्या. अशा प्रकारे हे एक ताट बनवलं आहे आणि एक ताट. आता आपण हे सर्व जिन्नस आहेत ना, हळूहळू भाजून घ्यायचे आहेत लो टू मिडियम आचेवरती. जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही, हलकासा चटका लागला तरी चालेल, कारण की दळते वेळी ते छान व्यवस्थित खमंग लागावेत आणि व्यवस्थित दळले जावेत, कारण की पावसाळ्यात थंडीच्या दिवसात ते थोडं साधं होऊन जातात. म्हणून आपण हे थोडं थोडं असं भाजून घेणार आहोत. आणि हो, मी इथे अर्धी वाटी अख्खे मूगसुद्धा घेतलेले आहेत. तुमची चॉईस आहे, तुम्ही काही फार कडधान्यसुद्धा यामध्ये टाकू शकतात. आता ज्या कडधान्यांना जास्त वेळ लागतो गरम होण्यासाठी ते सर्वात आधी आपण वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत आणि गाळणीवरती किंवा कपड्यावरती ठेवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून त्याची एक्स्ट्राची जी वाफ आहे ना, ती निघून जाईल. नाही तर काय होईल, वाफेने पुन्हा ते साधळतील, नरम होतील. आणि ज्या जिन्नसांना गरम करण्यासाठी कमी वेळ लागतो किंवा पटकन सहज असे गरम होतात, ते जिन्नस आपण वेगळे एकत्र करूनसुद्धा भाजून घेऊ शकतात. ते तुम्हाला सर्वांना लक्षात येण्यासाठी मी ते ताटांमध्ये वेगवेगळे ठेवले होते, दाखवले होते जिन्नस. तर आता आपण असे सगळे लो टू मिडियम आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत, लाईट रंगावरती किंवा असं खमंग सुवास येईपर्यंत. आणि गहू आणि ज्वारी बाजरी हे जास्त आपल्याला भाजायचे नाही आहेत, हलकेच भाजायचे आहेत. आणि आता आपण सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत आणि असे मोकळे करून थंड करून घ्यायचे आहेत. आणि सर्वात शेवटी ना, मी इथे 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे. फक्त गरम कढईमध्ये ते थोडेसे असे परतवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तेल नाही टाकायचं, काहीच नाही, किंवा गॅसही चालू करायचा नाही. बंद गॅसवरती गरम कढईमध्ये फक्त हलकेसे भाजून घ्यायचे. जास्त जर भाजले तर ते जास्त कडूपणा येईल आपल्या पिठामध्ये. तर आता पीठ ते छान असं सरसरीत दळून आणलेलं आहे. जसं आपण भाकरीसाठी दळतो ना, तसंच थोडंसं जाडसर राहू द्यायचं. एकदम बारीक चिवट करायचं नाही, कारण की यामध्ये उडदाची डाळ आहे किंवा काही अशा डाळी आहेत की त्यामुळे पीठ येणं जास्त चिकट लागू शकतं. म्हणून आपण थोडंसं सरसरीत दळून आणायचं आहे. तर आज आपण आहे ना, पालक टाकून थालीपीठ करणार आहे. तर मी ते थालीपीठची सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवते. आवश्यकतेनुसार आपण पीठ घेतलेलं आहे भाजणीचं. त्यामध्ये बेसिक मसाले, तिखट, मीठ, हळद. तसंच आपण इथे माझ्याकडे ना थोडीशी भाजी होती शिजवलेली, ती टाकलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेला पालक टाकला, लसूण अद्रक टाकले, हिंग टाकलेलं आहे आणि जिरे धनेची पावडर थोडी एक्स्ट्रा टाकलेली. तसं आपण पीठ दळताना टाकलेलेच आहे. थोडं थोडं पाणी टाकून ना छान असं पातळसरच भिजवायचं आहे, कारण की थालीपीठला थोडंसं असं पातळच असं पीठ लागतं, कणिक लागतं. तर उंडा छान करून घ्यायचा. आपल्याला हवं तेवढं पीठ घेऊन घ्यायचा, गोळा बनवायचा. आवश्यकता वाटल्यास थोडंसं अजून पाणी लावायचं, पातळ असं गोळा बनवून घ्यायचा. तवा तापवायचा, तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जर तव्यावरती डायरेक्ट थापता येत असेल थालीपीठ, तर तव्यावरती थापून घ्या किंवा मग रुमालावरती तुम्हाला थापून मग तव्यावरती तुम्ही शेकून घेऊ शकतात. रुमाल आहे ना, पूर्णपणे ओला गच्च असावा, म्हणजे छान व्यवस्थित थापल्यानंतर पीठ थालीपीठ तव्यावरती व्यवस्थित सुटेल ते तव्यावरती. दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकतात. मी इथे दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आता सगळं आपण थालीपीठ थापून घ्यायचं छान. त्याला असे चमच्याच्या साहाय्याने होल करायचे, त्यामध्ये तेल टाकायचं, झाकण ठेवून ना वाफवून घ्यायचं एक साईडने आणि मग दुसरी साईडने झाकण न ठेवता छान असं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता,
मी इथे तेल वापरलेलं आहे. छान असं खमंग खुसखुशीत असे थालीपीठ तयार होतात आणि भाजणीचे असल्यामुळे त्याची अजून विशेष चव वाढते. गरमागरम छान थालीपीठ घ्यायचं आणि दही घ्यायचं गोड. लोणी असेल तुमच्याकडे तर लोणीबरोबर खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी असते त्याबरोबर खाऊ शकतात किंवा असंही नुसतं तूप लावून किंवा तेल लावूनसुद्धा खाऊ शकतात. फक्त सोबत कांदा घ्यायचा. खूप छान असं खमंग चव लागते त्याची. तर तुम्ही नक्की करून पहा. तर बघा मी इथे कापडावरती सुद्धा थापवून मी इथे तव्यावरती टाकलेलं आहे. तुम्हाला जी सोपी जी पद्धत वाटली त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. तुम्ही असे भाजणीचे छान खरपूस खमंग असे थालीपीठ नक्की करून पहा. अगदी सोप्यात सोपं आणि झटपट असा पदार्थ आहे. तुम्ही ब्रंच म्हणूनही करू शकतात. नाश्ता स्किप झाला असेल तर दुपारच्या जेवणात तुम्ही थालीपीठ करू शकतात किंवा रात्री तुम्हाला जास्त जेवण करायचं नाही त्यावेळेला तुम्ही थालीपीठ करून खाऊ शकतात. तर बघा कसं छान असं थालीपीठ तयार झाले. तुम्ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा मोहिनी फूड अँड ब्लॉग्स याच नावाने आपलं चॅनल आणि पेज आहे, अकाउंट आहे, तिथेही फॉलो नक्की करा.